गुंजवणी पुरंदरच्या राजकारणातील अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय. निवडणूक आल्या की याच मुद्द्यावर सगळ्यात जास्त चर्चा केली जाते. प्रत्येक उमेदवार यामध्ये आपली आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गुंजवणीचा 1993 ते आजपर्यंतचा सविस्तर वृत्तांत. गुंजवणी धरण वेल्हा तालुक्यातील कानंदी नदीच्या तीरावर बांधण्यात आले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत असून या प्रकल्पास शासनाने दिनांक 16 ऑक्टोबर 1993 रोजी 86.77 कोटी रुपये इतक्या किमतीची मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केली. यानंतर महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळाने या प्रकल्पास 2002 मध्ये 316.60 कोटी रुपये इतक्या किमतीची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली. या मान्यतेनुसार प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र 16,500 हेक्टर इतके होते. खुल्या पारंपरिक पद्धतीने उजवा कालवा 22 किलोमीटर व डावा कालवा 144 किलोमीटर नियोजित होता. वेल्हे तालुक्यातील 685 हेक्टर, भोर तालुक्यातील 7,285 हेक्टर तर पुरंदर तालुक्यातील 8,530 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजित होते. 15 जून 2009 मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळात गुंजवणी प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अहवाल सादर करण्यात आला, ज्यामध्ये ऑगस्ट 2008 अखेर धरणाचे काम 98% पूर्ण झाले आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. गुंजवणी प्रकल्प संदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी ही जी समिती नेमण्यात आली होती त्याचे समिती प्रमुख होते पुरंदर हवेलीचे तत्कालीन आमदार अशोक भाऊ टेकवडे. जर धरण 2008 मध्येच 98% पूर्ण झाले होते, जोपर्यंत विजय शिवतारे यांचा पुरंदरच्या राजकारणात उदय देखील झाला नव्हता. 2009 मध्ये आमदार व 2014 मध्ये जलसंपदा राज्यमंत्री होऊन देखील गुंजवणी धरणाचे उरलेले 2% काम पूर्ण करायला विजय शिवतारे यांना तब्बल 8 वर्ष लागली. ऑगस्ट 2018 मध्ये गुंजवणी सिंचन प्रकल्पास 1313.73 कोटीची द्वितीय सुप्रमा देण्यात आली, ज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा पारंपरिक खुल्या कालव्याऐवजी पाणी वितरण बंद पाईपमध्ये करण्याचा निर्णय होता. या द्वितीय सुप्रमानुसार उजव्या व डाव्या कालव्याद्वारे वेल्हा तालुक्यातील 850 हेक्टर, भोर तालुक्यातील 9,435 हेक्टर व पुरंदर तालुक्यातील 5,707 हेक्टर क्षेत्रास तसेच नारायणपूर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर तालुक्यातील 5,400 हेक्टर क्षेत्रास एकूण 21,392 हेक्टर क्षेत्रात बंद नलिकेद्वारे सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावित होते. द्वितीय सुप्रमा अहवालानुसार सदर कामाचे आदेश 31 ऑक्टोबर 2019 रोजी देण्यात आले, ज्यामध्ये सदरची निविदा ही EPC या प्रकारातील आहे असे नमूद करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील इरिगेशन खात्यातील हे एकमेव EPC प्रकारातील कंत्राट देण्यात आले आहे. साधारणपणे कंत्राट देताना B1 पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये संबंधित खाते कामाचा नकाशा तयार करणे, त्यास तांत्रिक मंजुरी घेणे, त्यासाठीचा आवश्यक खर्च याचे अंदाजपत्रक बनवणे व त्यानुसार कंत्राट देऊन शासकीय खात्याच्या देखरेखीखाली प्रकल्प पूर्ण करणे ही प्रक्रिया असते. याउलट EPC म्हणजे नेमकं काय? EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट अँड कन्स्ट्रक्शन. यामध्ये तांत्रिक डिझाईन जसे की नकाशा बनवणे, कामाचा आराखडा तयार करणे, त्यासाठी आवश्यक त्या वस्तू खरेदी करणे आणि प्रकल्प बांधकाम पूर्ण करण्याचा सर्व अधिकार हे कंत्राट कंपनीला देण्यात येतात. थोडक्यात सांगायचं तर EPC पद्धतीने कंत्राट देत सर्व अधिकार कंत्राट कंपनीला दिल्यामुळे फक्त पाहत राहणं इतकीच शासकीय खात्याची भूमिका उरली. 2019च्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आपण 21 ऑक्टोबर 2019ला केले होते आणि 24 ऑक्टोबरला त्याचा निकाल जाहीर झाला होता. म्हणजेच विजय शिवतारे यांनी फक्त श्रेय घेण्याच्या घाई गडबडीत निवडणुकीच्या ऐन तोंडावर द्वितीय सुप्रमा मिळवून देत हे कंत्राट जाणीवपूर्वक EPC पद्धतीने कंपनीला देण्याचे पाप केले. महत्त्वाचा प्रश्न इथे हा आहे की जर 31 ऑक्टोबर 2019ला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले तर मग 2019च्या निवडणुकीच्या तोंडावरती विजय बापू शिवतारे यांनी सासवडमध्ये फिरवलेले पाईप
अगोदरच कसे खरेदी केले गेले? कामाचे आदेश निघण्या अगोदरच खरेदी केलेले पाईप सासवडमध्ये आणून त्याचे प्रदर्शन करणाऱ्यांचा बनावट डाव जनतेने त्यावेळीच ओळखला होता. यानंतर गुंजवणी प्रकल्पाची निविदा मंजूर करण्यात आली, काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले व त्यानंतर पर्यावरण विभागाची परवानगी काढण्यात आली. याचा सरळ अर्थ असा आहे की शासकीय नियमांचे उल्लंघन करत ही प्रक्रिया मनमानी कारभारीने आणि जबरदस्तीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात होता, ज्यामध्ये काही लाडके शासकीय अधिकारी देखील हाताशी धरण्यात आले होते. द्वितीय सुप्रमा घेतल्यानंतर निविदा काढणे, निविदा मंजूर करणे, कंपनीचा आराखडा मंजूर करणे, कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश देणे आणि यानंतर कामाची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट देणे, यासाठी एकच लाडका अधिकारी आहे, तो म्हणजे कार्यकारी अभियंता दी.म. डुबल. ईपीसी कंत्राट असल्याने अधिकाराचा फायदा घेत कंत्राट कंपनीने जो 2020 मध्ये मूळ संरेखेमध्ये जाणीवपूर्वक बदल केला, जेणेकरून पाईपलाईनच्या मार्गामध्ये कपात होऊन कंपनीचा अधिकचा फायदा होईल. ह्या चुकीच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होऊ नये म्हणून कंपनीचे जॅकेट व हेल्मेट घालून कार्यस्थळी भेट देत दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2020 मध्ये तोंडल या ठिकाणी चुकीची पाईप टाकताना विजय शिवतारे प्रत्यक्ष उपस्थित होते. गुंजवणी प्रकल्पाची निविदा मंजूर करत असताना जे शासनाकडून रक्कम देण्याचे टप्पे सुनिश्चित करण्यात आले होते, त्यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा हाच होता की स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना प्रकल्पाविषयीची माहिती देणे व दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची चर्चा केल्यानंतर पाईपलाईन खरेदी करणे. परंतु L&T कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांशी कुठलीही चर्चा न करता कामाचे आदेश मिळाल्याबरोबर लगेचच थेट पाईप खरेदी केली. यानंतर 2 महिन्याच्या आत म्हणजे डिसेंबर 2019 मध्येच एकूण 313 कोटी रक्कम ही कंत्राट कंपनीला वितरित सुद्धा करण्यात आली, जी जवळपास एकूण टेंडरच्या 30% रक्कम आहे. यानंतर कंत्राटदार अभिकरणाने संकल्प संरेखा सादर करून त्या सक्षम स्तरावरून मान्यता घेऊन पुढील काम करणं देखील आवश्यक होतं. शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती SLTAC या अहवालातील मुद्द्यांची पूर्तता करावी. यानुसार L&T कंपनीने IIT हैदराबाद यांच्याकडे अहवाल मूल्यर्पणाकरिता सादर करण्यात आला. यामध्ये काही त्रुटी असून याच्यामध्ये बदलाच्या अधीन राहून मान्यता दिली. या सुधारित अहवालानंतर कार्यक्षेत्रावर तांत्रिकदृष्ट्या 1100 मिलीमीटरचा MS पाईप वापरण्याची आवश्यकता आहे व तो वापरण्यासाठी सुचवण्यात आले आहे. परंतु 2019च्या निवडणुकीच्या तोंडावरती घाई गडबडीमध्ये L&T कंपनीने जे पाईप खरेदी केले त्यामध्ये बरेच 600 मिलीमीटरचे MS पाईप होते. पुन्हा प्रश्न हाच आहे की हे सगळं घाई गडबडीत निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शन करण्यासाठी जी तांत्रिकदृष्ट्या चुकीची पाईप खरेदी करण्यात आली, याला जबाबदार कोण? L&T कंपनीस EPC पद्धतीनुसार सर्व अधिकार असल्यामुळे त्यांनी 1993 व 2017च्या मूळ संरेखेमध्ये बदल करून ही पाईपलाईन वरील उंचवट्याच्या कंटूर रिज मार्गाने घेण्याऐवजी खालील बाजूने शेतजमिनीतून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि चुकीची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले. तेव्हा पुरंदरमधील स्थानिक शेतकऱ्यांनी याला विरोध केला व पाईपलाईन ही जुन्या संरेखेप्रमाणेच झाली पाहिजे हा आग्रह धरला. EPC कंत्राट मिळाले म्हणजे कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी काहीही बदल करणार आणि या महत्त्वपूर्ण प्रकल्पात शेतकऱ्यांचे नुकसान करणार हे कदापि मंजूर नाही. याच प्रश्नावर आमदार संजय जगताप यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि मार्च 2022च्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी सादर केली. तर कामाला थोडा विलंब झाला तरी चालेल, परंतु कोणाच्याही मनमानीने कंत्राट कंपनीच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांचे नुकसान करणारे चुकीचे काम होऊन देणार नाही, ही स्थानिक शेतकऱ्यांची व आमदार संजय जगताप यांची भूमिका स्पष्ट आहे. गेल्या 3 निवडणुकीच्या तोंडावर फक्त गुंजवणीच्याच मुद्द्यावर राजकारण करणारे शिवतारे यांना 10 वर्ष आमदार, त्यामधील 5 वर्ष जलसंपदा राज्यमंत्री असून देखील हा प्रकल्प पूर्ण करता आला नाही. उलट घाई गडबडीत 1313 कोटीची द्वितीय सुप्रमा देऊन EPC टेंडर जाणीवपूर्वक काढून
कंपनीच्या फायद्याचा आणि स्वतःच्या टक्केवारीचा जास्त विचार केला गेला. अर्धवट डिप्लोमा करून स्वतःला इंजिनियर म्हणून घेणारे विजय शिवतारे हेच EPC टेंडर देण्यापासून ते पाईपलाईनचा मार्ग बदलणे यामधील मुख्य सूत्रधार म्हणजेच ब्रह्मराक्षस आहेत. जलयुक्त शिवारातील झालेल्या भ्रष्टाचाराची जशी सखोल चौकशी अजूनही सुरू आहे, तशीच गुंजवणी प्रकल्पात कंपनीला कंत्राट देताना जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची देखील सखोल चौकशी झालीच पाहिजे. गुंजवणीच्या पाण्याच्या बाबतीत घाणेरडे राजकारण करून प्रकल्पामध्ये दिरंगाई करणाऱ्या व शेतकऱ्यांचा तळतळाट घेणाऱ्या या दलालखोरांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, यात कोणतीही शंका नाही.